मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची SIT चौकशीचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत। त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी SIT चौकशीचं स्वागत केलं आहे, पण ही चौकशी एकतर्फी न राहता सर्व नेत्यांची देखील व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे। यातच अमरावतीचे भाजप नेते गोपाळ तिरमारे यांनी आमदार बच्चू कडू यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे। मराठा आंदोलनात गोपाळ तिरमारे यांची भूमिका महत्त्वाची होती। शिवाय त्यांनी OBC आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोपाळ तिरमारे यांनी केला आहे। OBC मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं याकरिता जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा आमदार बच्चू कडू यांनी त्या आंदोलनाला समर्थन दिलं आणि त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याची भूमिका व्यक्त केली। तेव्हाच आम्ही आमदार बच्चू कडू हे OBC विरोधी नेते आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। आणि आता जेव्हा जरांगे पाटलांच्या झालेल्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, तेव्हा आमची अशी भूमिका आहे की SIT चौकशी करताना आमदार बच्चू कडू यांची सुद्धा SIT चौकशी होणं गरजेचं आहे। कारण त्यावेळेस OBC आणि मराठा वाद निर्माण करण्याचा काही नेत्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून झालेला होता आणि बच्चू कडूंची भूमिका सुद्धा त्याच पद्धतीची असल्याने त्यांनी जी भूमिका त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये घेतलेली होती त्यांच्या सुद्धा भूमिकेची SIT चौकशी होणे फार गरजेचे आहे, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये OBC मराठा जातीयवाद पेटवण्याचा ज्या नेत्यांनी प्रयत्न केलेला असेल त्या नेत्यांचा चेहरा हा जनतेसमोर येईल आणि त्या सगळ्या लोकांचे पितळ उघडे होईल। आणि म्हणूनच आमदार बच्चू कडू यांच्या त्या आंदोलनाच्या भूमिकेतील SIT चौकशी व्हावी अशी माझी शासनाला विनंती आहे।